आणि शरद पवार खोटं बोलतायत असा गंभीर आरोप अजित पवार करतात। 2004 साली कुणीच नौखं किंवा अनुभवी नव्हतं असं अजित पवारांनी म्हटलंय। 2004 साली नेते नौखे होते, त्यामुळे आपण मुख्यमंत्री पद नाकारलं असं शरद पवारांनी सांगितलं। पण अजित पवारांनी हे वक्तव्य फेटाळून लावलंय। 1991 मध्येच पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री होणार होते, मात्र सुधाकरराव नाईक पवारांचं ऐकत नव्हते, त्यामुळे मुख्यमंत्री आपलं ऐकणार नाहीत अशी भीती पवारांना होती असंही अजित पवार म्हणाले। दरम्यान राज्यसभेच्या एका जागेवरील निवडणुकीबाबत आज घोषणाही झाली आहे। 2004 च्या बद्दल मध्ये पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की 2004 ला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता। दादांत खोटं आहे, दादांत खोटं। मी त्यावेळेस होतो, त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण होतो, भुजबळ साहेब होते, प्रफुल्लभाई होते, तटकरे साहेब होते, सगळे आम्ही होतो। उलट आम्हाला वाटत होतं ते करावं, आणि मी तर त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा मध्ये इंटरेस्टेड नव्हतो त्यावेळेस। तर त्यावेळेस मला वाटत होतं की भुजबळ साहेब त्या ठिकाणी होतील, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पोचवण्याचं काम कुणी जर केलं असेल तर ते भुजबळ साहेबांनी केलं। ही गोष्ट कुणी नाकारू शकत नाही। आम्ही सगळेजण बघत होतो। आता आपले नेते म्हणजे वरिष्ठ नेते जे काही सांगतायत की बाबा असं असं आहे, तसं नाही। त्याच्यामध्ये खरं कारण असं आहे की 91ला काही नवे होते कुठं? पद्मसिंह पाटील तर मला आठवत आहे, प्रफुल्लभाई तुम्हालाही आठवत असेल, ज्यावेळेस 91ला पवार साहेबांना संरक्षण मंत्री म्हणून जाण्याची वेळ आली, त्यावेळेस मॅक्झिमम आम्ही आमदार सेवा सदनला बसलो होतो। सेवा सदन सगळे आम्ही होतो। सेवा सदनला मेजॉरिटी तिथं एकत्र काँग्रेस होती आणि सगळ्यांनी पद्मसिंह पाटलाचं नाव दिलं होतं। त्याच्यात सुधाकरराव नाईकांचं नाव कुठं चर्चेला नव्हतं। सुधाकरराव नाईक सिनियर नेते आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांच्या हाताखाली आम्ही भुजबळ साहेबांनी काम केलं, त्याच्यातनं गैरसमज कोणी करू नका। पण तिथं जाताना पद्मसिंहांना न करता पवार साहेब शेवटी अंतिम निर्णय घेणारे, साहेबांनी तो निर्णय घेतला आणि ते सरकार त्या ठिकाणी बदललं गेलं। आणि नंतर भुजबळ साहेब आपले पद्मसिंह, विजयदादा वगैरे त्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये राहिले। सांगायचं तात्पर्य तेव्हा तर पण त्यांचा विचार झालाच होता। ही कधीची गोष्ट 91 आणि नंतर कुठं आला 2004, म्हणजे मग 13, 14, 15 वर्षांनी संबंध आला। मग 14-15 वर्षांनी सगळे नौके होते, नौके म्हणायचं कारणच नव्हतं। त्यामुळे 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडे संधी असूनही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री न बनल्याचा किस्सा नेमका काय आहे तो अजित पवारांनी सुद्धा आता सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।